सॅटर्डे क्लब चालू केला माधवराव भिडे यांनी. हो, 2000 मध्ये. 2000 मध्ये. येस. आता मला माधवराव भिडे यांच्याबद्दल जाणून घ्यायचं, कारण तुम्ही सॅटर्डे क्लबचं एवढं मला सांगितलंय, तर मला त्यांच्याबद्दल आता जाणून घ्यायचं की त्यांनी म्हणजे ते माधवराव भिडे त्यांनी हे का चालू केलं आणि काय म्हणजे त्यांचं काय उद्देश होता ह्याच्या मागे. इंजिनियर माधवराव भिडे फार म्हणजे एक वेगळंच रसायनच वेगळं होतं. म्हणजे त्यांनी त्यांचं थोडंसं बॅकग्राऊंडमधून सांगतो की त्यांचं शिक्षण हे उरणला झालं. पुण्यामध्ये त्यांनी नंतर जे त्यांचं इंजिनिअरिंग आणि ते सर्व ते त्यांनी तिकडे केलं. रेल्वेमध्ये ते काम करायचे, नोकरी करायचे. म्हणजे असं काही नाही, ते स्वतः पहिले बिझनेसमॅन नव्हते, ते नोकरी त्यांनी 33 वर्ष रेल्वेमध्ये ते कार्यरत होते आणि खूप मोठ्या लेवलला कार्यरत होते. म्हणजे त्यांना ब्रिज इंजिनियर म्हणून त्यांचा नावलौकिक होता रेल्वेमध्ये. आणि त्यांच्या कंपनीत ते फारच म्हणजे जेवढे मोठे मोठे ब्रिजेस झाले रेल्वेचे, ते बरेचसे भिडेसाहेबांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या गायडन्सने किंवा त्यांच्या नॉलेजने ते सर्व झालेले आहेत. आणि त्यांच्या म्हणजे असं म्हणणार ना की त्यांच्या अंडरच ते बिल्ड झालेत असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आणि 33 वर्ष त्यांनी केलं. पण आहे ना, त्यांचे वडील हे शिक्षक होते, आई गृहिणी होती. पण आई पहिल्यापासूनच म्हणजे काही ना काहीतरी छोटा मोठा उद्योग करायची. पहिलं काहीतरी ते घरच्या घरी औषधं बनवण्यासाठी आणि ह्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी आहे ना, ती माधवराव भिडेंना त्याचं काहीतरी रॉ मटेरियल आणायचं आहे, तू जा ह्याच्यामध्ये. ते अगोदर उरणलाणी राहायचे, तर ते मुंबईला जाऊन त्याचं सर्व मटेरियल तू आण असं. मग तेव्हापासूनच आहे ना, भिडे साहेबांना ते व्यवसायाचं एक हे की आई करते, तर त्याच्यापासून त्यांना थोडंसं एक हे झालं की अरे व्यवसाय केला पाहिजे. पण ठीक आहे, ते खूप चांगले एज्युकेटेड होते, सर्व झालं. मग नोकरी त्यांची चांगली लागली. मनस्वी वेगवेगळ्या म्हणजे बोलतात ना, वर्सटाईल माणूस होता. रेल्वेमध्ये त्यांनी अनेक नाटकं बसवली, त्याच्या नाटकांमध्ये कामं केली. अच्छा, नाटकं आपले. हो हो हो, ते नाटकं त्यांनी बसवली, दिग्दर्शित म्हणजे सर्व हे केली. कविता ते उत्तम लिहायचे. म्हणजे वर्सटाईल मिळवलं ना, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असतं ना, तसं त्यांचं हे होतं. आणि 56व्या वर्षी त्यांनी रेल्वेमधून VRS घेतली. आणि एकच हे होता की व्यवसाय करायचाच आहे. आणि 58व्या वर्षी स्वतःचा बिझनेस चालू केला, भिडे असोसिएट्स नावाने. अच्छा. व्यवसाय सुरू केला. आणि पुढच्या 6 वर्षामध्ये भिडे असोसिएट्सच्या ऑलमोस्ट देशभरामध्ये 30 ते 35 ब्रँचेस केल्या. म्हणजे तो जो, आणि त्यांचं जे हे होतं की म्हणजे जी सुरुवात केली ना, ती त्याच्या ऑफिसचं शुभारंभ त्यांच्या आईच्या हस्ते केला. आणि त्यावेळेला त्यांची आई खूप आनंद, म्हणजे खूप त्यांना आनंद झाला की आपल्या मुलाने व्यवसाय केला सुरू. त्यांना ते हे होतं की अरे नोकरी काय. तर त्याच वेळेला ना, म्हणजे ते व्यवसायाचं जे हे होतं ते आईकडून त्यांना मिळालंच होतं. आणि हा व्यवसाय करत असताना ती अनेक लोकांना भेटायची, नॉन महाराष्ट्रीयन, गुजराती, मारवाडी लोकांना. तर त्याच्याकडे ना ते जाताना त्यांना ऑलवेज दिसायचं, अरे तिकडे मुनीम आहे किंवा काही ट्रेजरर आहे किंवा काही कोणी असा काम करणार, ते काम करणारे लोक आहेत, सर्व महाराष्ट्रीयन. आणि ते ओनर असे म्हणायचे की हमारा बद्दा महाराष्ट्रीयन लोको छे, असं ते हे व्हायचं. पण त्यांना असं वाटायला, अरे काय हे, म्हणजे आपली लोक नोकरी का करतायत. ओके. 1-2 ठिकाणी त्यांचं थोडंसं म्हणजे त्यांना असं मजेत पण म्हटलं गेलं की असं म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांची हेच नाही आहे बिझनेस करण्याची. त्यांना ते कुठेतरी खटकलं, ती एक लागतं मनाला कुठेतरी. आणि ना ते ऑलवेज बघायचे, अरे मोठी मोठी हॉस्पिटल्स बघा, कॉलेजेस म्हणा, ही जास्त करून गुजराती, मारवाडी ह्या कम्युनिटीची आहे. ती त्यांना कुठेतरी ते हर्ट होत गेला आतमध्ये. आणि मग त्यांनी विचार केला की नाही, आपण महाराष्ट्रीयन लोकांसाठी, मराठी लोकांसाठी काहीतरी करायचं. आणि ती मानसिकता जी आहे ना, जी नोकरीची, 10 ते 6, 10 ते 5 नोकरी करायची, शनिवार रविवार टाइमपास करायचा, आराम करायचा, नाटकं चित्रपट बघायचं, हे जे आहे ना,
त्या मानसिकतेत बदल घडवायचा आपण. म्हणजे आजही जर आज मराठी माणसं एकमेकांना जेव्हा भेटतात, ओके, तुम्ही भेटलो तर आपण काय पहिलं बोलू? एक तर IPLचं बोलू, नाहीतर पिक्चर कुठला बघितला, हे बघितला, ओके. पण तेच गुजराती तू माझे मित्र पण आहेत, गुजराती आहेत, मारवाडी, अच्छा माझे बरेचसे क्लायंट कच्छी आहेत, ओके. ते भेटले ना, पहिलं ते धंदा, अरे मैंने क्या बेचवानू क्या लेवानू, तेच अरे माझा हा लॉस झाला, अरे इथे मी प्रॉफिट केला, असं ते बोललीच त्यांची बिझनेसची होतात, चर्चा जास्त त्याच असतात. मग हे आहे ना, भिडे साहेबांना ते कुठेतरी मी ते बोलले की नाही, ती मानसिकता ना महाराष्ट्रीयन माणसाची बदलायची. आणि म्हणून मग त्यांनी 2000 त्याच्या अगोदरपासूनच ते लोकांना भेटत होतेच की अरे आपण नाही करत. आणि त्याच्या अगोदर सॉरी मी तुम्हाला कट करतो, त्यांचा बिझनेस त्यांनी चालू होताच. आणि त्यानंतर 2000 साली मग त्यांनी परत म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी, अच्छा वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी सॅटर्डे क्लब चालू केला. म्हणजे ज्या वेळेला लोक रिटायर्ड होऊन घरी बसतात, नातवंडावर खेळतात मिळतात ना, त्या वेळेला त्यांनी सॅटर्डे क्लब म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांसाठी चळवळ उभी केली. 17व्या वर्षी. म्हणजे का मी त्यांच्यावरती पुस्तक लिहिण्याचा विचार केला ना, की असं व्यक्तिमत्व आहे, द्रष्ट व्यक्तिमत्व होतं खूप. म्हणजे त्यांना ते म्हणजे बऱ्याच बाबतीत आहेत ना, एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. म्हणून मला ते वाटलं, म्हणावं अरे नाही, यांच्यावर लिहावं लागेल. सो 17व्या वर्षी त्यांनी सॅटर्डे क्लब चालू. त्याच्या अगोदर ते लोकांना भेटत होते, लोकांना भेटायचे, बोलायचे, अरे आपण हे असं चालू करूया, हे करूया. आणि फॉर्मली ते 2000ला सुरुवात केली. आणि वयाच्या 87 वर्षापर्यंत सॅटर्डे क्लबमध्ये कार्यरत होते. चैनच नाही, म्हणजे अक्षरशः पायाला भिगरी लागल्यासारखं ना महाराष्ट्रभर देशभर फिरायचे. त्यांना ते म्हणजे एक मी जर बोललो ती आतमध्ये कुठेतरी त्यांना हे झालेलं की नाही, मला माझा मराठी माणूस आहे ना, महाराष्ट्रीयन माणूस मला श्रीमंत बघायचं. आणि मग त्याच्यासाठी लिटरली सांगतो ना की का आपण त्यांना ग्रेट मानतो, अशी ग्रेट म्हणजे महान का बनतात ही लोक. सॅटर्डे क्लब चालू करण्याच्या अगोदर त्यांनी 8 ते 10,000 पत्र लिहिली लोकांना की आम्ही हे सॅटर्डे क्लब चालू करतोय, मी सॅटर्डे क्लब चालू करतोय, तुम्ही या, एकत्र या. किती रिप्लाय आले असतील माहिती आहे? फारच कमी असतील. किती तरी गेस? किती? 10,000 पत्र? 8-10,000 पत्र लिहिली, किती रिप्लाय आले असतील? कदाचित 8-10 हजारापैकी म्हणजे 500 ते 1000 लोकांचा जरी आला असेल, कमीत कमी 2, फक्त 2 रिप्लाय आले. आणि त्या दोन्ही रिप्लायमध्ये ते पण निगेटिव्ह, की अरे कशाला तुला हे कायच, तुला आता हे म्हातारचळ लागलं, हे काय, तू आराम कर, कशाला, मराठी माणूस कधीही एक होऊ शकत नाही, मराठी माणूस व्यवसाय करू शकत, असे निगेटिव्ह 2 रिप्लाय आले. पण तरीही त्यांनी सॅटर्डे क्लब चालू केला 2000. आणि जसं मी म्हणालो, भिंगरी लागल्यासारखे महाराष्ट्रभर फिरले. महाराष्ट्रभर पण नाही, अक्षरशः कर्नाटक ह्याला, म्हणजे देशभरात ते फिरायचे आणि सॅटर्डे क्लबबद्दल बोलायचे. आणि सॅटर्डे क्लब का, जसं मी तर बोललो ना, का नाव पडलं, की ते शनिवार रविवार जो मराठी माणूस जे नाटकं, चित्रपट किंवा हे करायचं ना, त्याच्याऐवजी बिझनेसबद्दल तुम्ही भेटा. बरं, म्हणजे नोकरी तुम्ही सोमवार ते शुक्रवार करा, हां, पण ह्या विकेंडला शनिवार रविवार तुम्ही कामाला नाही, पण ते नोकरी सोडाच, हा त्यांचा एकदम ते हे होता, नोकरी सोडा. स्वतः मी जर ना 56 वर्षी त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी सर्वांना ते सांगितलं, नोकरी सोडा. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.